जो आज दिल्ली में किसानों की महापंचायत हो रही है, उसको लेकर जो राहुल जी ने आज 5 किसान न्याय गारंटी की घोषणा की है, उसके बारे में मैं आपसे बातचीत करूंगा। पहले पटोले जी आज सुबह के कार्यक्रम के बारे में और दोपहर के कार्यक्रम के बारे में आपको बताएं। मराठी हिंदी जैसे जसं जयराम रमेशजींनी सांगितले की आजचा जी न्याययात्रेचा 61वा दिवस आहे, मणिपूर ते मुंबई हा जो प्रवास आहे, आता या प्रवासाचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे। जसं मोदी सरकारचा काउंटडाऊन सुरू झाला, तसं या न्याययात्रेच्या दृष्टिकोनातला जो प्रयत्न राहुल गांधीजींनी या देशामध्ये सुरू केलेला होता, त्याला एक मोठी उडाण जनतेच्या आशीर्वादाने प्राप्त झालेली आहे। आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये यात्रा आल्यानंतर राहुलजींच्या स्वागतासाठी ज्या पद्धतीने सगळीकडे लोक भर उन्हामध्ये त्यांच्या स्वागताला उभे असतात। आज सकाळी चांदवड या ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा झाला आणि राहुलजींनी ज्या शेतकऱ्यांसाठी 5 गॅरंटी ज्या जाहीर केलेल्या आहेत, त्या गॅरंटीच्या आधारावर शेतकरी राहुल गांधींजीवर आता विश्वास देशातले करतात आहेत, असं चित्र आपण पाहतोय। आज आता आपण ओझरमध्ये आहोत, इथून आपण नाशिकच्या इथं जाऊ। दुपारी एक सभा शालिमार चौक आहे, त्या शालिमार चौकामध्ये दुपारी 2:30 वाजता त्या ठिकाणी सभा आहे। तिथं इंदिराजींचा प्रतिमा आहे, त्याला शालिमार चौक म्हणतात, तिथं ती सभा आहे। आणि ती सभा झाल्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार, त्या ठिकाणी राहुलजी त्या ठिकाणी पूजा करणार आहे आणि मग संध्याकाळी जे थांबण्याचं जे स्थळ आहे मोखाडा, तिथं आम्ही जाऊ रस्त्यात स्वागत घेता। तर जसं रमेशजींनी सांगितलं की रामलीला मैदान या ठिकाणी देशातल्या शेतकऱ्यांचा जो उद्रेक आहे, जो सातत्याने केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात जो सुरू आहे, त्याचं आज शेतकरी रामलीला मैदानावर सकाळपासून त्या ठिकाणी एकत्रित आले। मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधातला रोष आपल्याला पाहायला मिळते। हे शेतकरी विरोधी जे धोरण भाजपने या देशामध्ये आणलं आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम जे केलं, आणि शेतकऱ्यांसाठी काहीच नाही पण मूठभर उद्योगपत्यांसाठी गेल्या 10 वर्षापासून नरेंद्र मोदींचं सरकार चाललेलं आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून राहुलजींनी आज चांदवडमध्ये 5 गॅरंटी या देशाच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास राहुलजींच्या नेतृत्वावर, राहुलजीमध्ये एक विशेषता आपण पाहिली की राहुलजींची गॅरंटी ही वॉरंटी असते। काल पण त्यांनी मालेगावमध्ये सांगितलं की गॅरंटीला माझी वॉरंटी आहे आणि मोदींच्या गॅरंटीला, जो आमची चोरलेली गॅरंटी शब्द कर्नाटकातला, त्याला फक्त जुमलेबाजी आहे। राहुलजींची वॉरंटी आहे आणि त्यांचा राहुलजींवर विश्वास तरुणांचा, महिलांचा, शेतकऱ्यांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे। आणि त्यामुळे एक निश्चित असं झालं की केंद्रातलं सरकार जे आहे त्याला आता पायउतार व्हायची वेळ आलेली आहे आणि राहुलजींच्या नेतृत्वावर इंडिया आघाडीचं सरकार देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती या न्याययात्रेच्या माध्यमातून लोकांच्या कडे पाहिल्यानंतर आपल्याला स्पष्ट होते। काही महाराष्ट्रातले काही प्रश्न विचारायचे आहेत? महाराष्ट्रातले काही प्रश्न? नो, हो गया। बाळासाहेब थोरात। माननीय राहुलजी गांधी यांची न्याययात्रा मणिपूरपासून सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात आलेली आहे।
आणि अत्यंत उत्साहामध्ये स्वागत त्यांचं नंदुरबार येथे झालं. एक अभूतपूर्व असा संख्येनं आदिवासी बांधव उपस्थित होते. त्यानंतर आज आपण पाहिलं की चांदवडची सभा सुद्धा खूप मोठी सभा झाली. महिलांचा मेळावा धुळे येथे अत्यंत सुंदर पद्धतीने झाला आणि आता आपल्या नाशिकमध्ये प्रवेश ते करणार आहेत आणि नाशिकमध्ये चौकामध्ये संबोधित सुद्धा करणार आहेत. त्यानंतर त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेणार आहे आणि मोखाड्यामध्ये त्यांचा मुक्काम आजचा आहे. माननीय राहुलजींनी एक सर्व जे महत्वाचे घटक आहेत समाजातले, युवक आहे, महिला आहेत, शेतकरी वर्ग आहे, या सर्वांना आश्वासित करणारे असे काही आश्वासित केलेलं आहे, काही गॅरंटीज त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या सर्वसामान्यांसाठीच्या गॅरंटी आहे की त्यांच्या जीवनामध्ये ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या दूर करणाऱ्या गॅरंटीज माननीय राहुलजी हे देत आहेत. पंतप्रधान मोदी सुद्धा गॅरंटी देत आहेत, पण ते गॅरंटी देत आहेत बेरोजगारांना बेरोजगारीची की बेरोजगारच राहाल, महागाईला महागाई वाढतच जाईल ही गॅरंटी मोदी देत आहेत. माणसामध्ये भेदभाव निर्माण करणं, समाजात भेदभाव निर्माण करणं, अशा गॅरंटीज त्यांच्या आहेत. माननीय राहुलजींच्या गॅरंटीज मात्र सर्व समाजाला, सर्व माणसाला न्याय देणाऱ्या गॅरंटी हे देत आहेत. हे वैशिष्ट्य त्यांचं आहे. आणि आपण पाहिलं असेल की 2004 पासून 14 पर्यंतच्या कालखंडामध्ये आदरणीय सोनियाजी युपीएच्या अध्यक्ष होत्या, पंतप्रधान त्यावेळेस ते, आणि त्या कालखंडामध्ये सुद्धा अत्यंत सुंदर असं काम, अनेक गोष्टी त्या हक्क त्यावेळेस प्राप्त करून दिला होता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली. त्याची खरं म्हणजे आठवण करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे की काँग्रेसचं सरकार असतं म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. 2004 ते 14चा कालखंड हा त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण हे आहे. आणि पुन्हा एकदा काँग्रेसला सत्ता जनतेनं द्यावी आणि आम्ही त्यांची जे आश्वासित करत आहोत, ज्या गॅरंटी देत आहोत त्या पूर्ण करण्याची हमी माननीय राहुलजी देत आहेत. प्रचंड स्वागत राहुलजींचं हे होत आहे आणि एक उत्साहाचं वातावरण काँग्रेस जनामध्ये निर्माण झालेलं दिसतं आहे. शुक्रिया साथियों. अरे मुझे तो खत्म करने दो यार, तो होने दो, थोड़ा सबसे पूछो, मुझे 5 मिनट दो बस. 27 सितंबर 2020 को प्रधानमंत्री ने 3 काले कृषि कानून लागू किए. 27 सितंबर 2020 को. उसके बाद किसान आंदोलन शुरू हुआ. किसान संगठन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र सभी राज्यों से आए, संघर्ष की. दिल्ली में बैठे, दिल्ली की सीमा और हरियाणा की सीमा, दिल्ली और हरियाणा के बीच की सीमा पर बैठे और करीब 15 महीने ये संगठन चला. 700 किसान शहीद हुए. आज लोग भूल जाते हैं, हमारा देश भूल गया है कि इन 15 महीने में 700 किसान की मृत्यु हुई, शहीद हुए और अंत में 19 नवंबर 2021 को, ये डेट बड़ा महत्वपूर्ण है साथियों, 19 नवंबर 2021 को प्रधानमंत्री ने ये काले कानून वापस लिए. 19 नवंबर एक जन्मदिन है. कौन से नेता का? 19 नवंबर जन्मदिन है उस नेता का जिन्होंने हरित क्रांति की नेतृत्व की, श्रीमती इंदिरा गांधी. उस दिन शायद प्रधानमंत्री भूल गए होंगे. ये घोषणा 20 तारीख को करते या 18 को करते, पर 19 को उनको करना पड़ा मजबूरी से, और इंदिरा जी के जन्मदिन पर ही उन्होंने किया. ये काले कानून उन्होंने वापस लिए. उन्होंने कुछ वादे किए, 3 साल से लटका के रखे हैं किसानों को और किसान संगठनों को. वो वादे पूरे नहीं हो पाए.
ड्रोन से आंसू गैस छोड़े गए किसानों पर। हरियाणा सरकार ने धमकी दी कि राष्ट्रीय सुरक्षा कानून लागू होगा किसानों के खिलाफ। कुछ किसान मारे गए पिछले 1.5 महीने में, कुछ किसानों की मृत्यु हुई पुलिस फायरिंग में, हरियाणा पुलिस के द्वारा। वो चाहते थे कि दिल्ली में वो रामलीला मैदान में एक प्रदर्शन करें, उनको अनुमति नहीं दी गई। अंत में प्रधानमंत्री को झुकना पड़ा। प्रधानमंत्री झुके। प्रधानमंत्री जो बार बार कहते हैं मैं दूसरी मिट्टी से बनाया गया व्यक्ति हूं, वो झुके और आज करीब 35,000 किसान रामलीला में एक बैठक उन्होंने करवाया है। अभी वो बैठक चल रही है। जब रामलीला में किसान सम्मेलन हो रहा है, साथ ही साथ उसी दिन नासिक जिले में चांदवाड़ में किसान सम्मेलन हुआ। मिलेगी सबसे पहले हर खबर चेंजिंग फ्यूचर न्यूज पर, जो बदलेगा आपका फ्यूचर।